गडे सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये मनोहर आणि हेमंत आणि स्ट्राईकवर क्षमासभी पिबनच षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर सचिन. वसंत 11 नक्कीच चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. स्टेशन टाकोरवाडी पक्ष सागाजीवाडी या दोन्ही संघांदरम्यान पाहायला गेलं तर रामदास सर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका साईडनं विचार केला तर सागाजीवाडी संघ पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा रन्स मिळतील 4-4-4 आणि मनोहरच्या बॅट मधून येतोय चौकार. डीजे सिद्धार्थ मोरे. सिद्धार्थ मोरे या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र दमदार सुरुवात. या ठिकाणी पुन्हा चेंडूला उडवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. सलामीचा फलंदाज मात्र तंबूच्या रस्त्याला पाहतो आपण. बॅक टू द आउट मनोहर. डीजे डीजे मास्टर सिद्धार्थ मोरे. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र सुरुवात केली होती मनोहरनं, परंतु मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र काय सांगायचंय गड्यानं भोतडा मांडला. मोठा मासा गड्यानं डायरेक्ट गळ्यात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय योगेश. धावफलक जाऊन पोहोचले दादा सागाजीवाडी संघाचा. दादा एक बाद 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार टोकला होता. दुसऱ्या चेंडूवर देखील प्रयत्न केला होता, परंतु त्या साईडला पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने मात्र चेंडू कॅच केलं गेलंय. फलंदाज झालाय बाद. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला जातोय. हा चेंडूचा विचार केला. हा चेंडू देखील निर्धाव पालाय. धावफलक स्थिरांकावर 1 बाद 4 धावा. सागाजीवाडी संघाची धावफलक पाहतोय आपण. पुन्हा उडवलंय. त्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा मात्र जेल कॅरीज केला जातोय. पकडला जातोय जेल आणि संपुष्टात आला योगेशचा खेळ. बॅक टू द थँक्यू सो मच सिद्धार्थ मोरे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नेट क्रमांक 4 वर रवी. या रवीवर देखील ज्या वेळेस आपण ओपिनियन घेतलं संघाचा संघनायक आदरणीय खडके साहेब यांच्या सहाय्याने मात्र आपण ओपिनियन घेतलं. या फलंदाजाचं देखील विश्लेषण केलं होतं. रवी तोच फलंदाज मात्र मैदानाच्या आत या ठिकाणी मात्र चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. धावफलक स्थिरांकावर भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. आपला हातून गोलंदाजी हाताळली जाते. मॅनेटी पॉवरचं षटक कसं हाताळावं हे देखील पाहायला मिळतंय.
सचिन या गोलंदाजाकडून अप्रतिम असं षटक हाताळलं जात आहे. हलक्या हाताने मात्र हो या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ढकलण्याचं काम केलं. चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय रवीच्या बॅट मधून चौकार डीजे. काही कारणास्तव मात्र या ठिकाणी स्पर्धेची रजा घेत आहेत. वळूया चालू सामन्याकडे. एका साईडला विचार केला तर वसंत इलेव्हन स्टेशन टाकुरवाडी प्रथम नाणेफेकी जिंकली आणि प्रथम शतरक्षण करण्याचा धाडस निर्णय आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं सागाचीवाडी संघाला. आणि प्रथम फलंदाज करत असताना मात्र सागाचीवाडी संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर धावफलक देखील जाऊन पोहोचलंय दादा 2 बाद 8 धाबा. विचार केला तर स्ट्राईक वर आहे डावखुरा फलंदाज. क्षमा असावी हेमंत आहे. स्ट्राईकचा विचार केला तर रबीचा विचार केला तर 4 धाबा. समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला जाईल का या ठिकाणी मात्र नकार दिलाय. एकाच धाब्यावर मात्र समाधान करावं लागेल सागाचीवाडी संघाला. आणि सागाचीवाडी संघाचा जर विचार केला तर सध्याच्या घडीचा विचार केला तर धाव फलक पाहायला गेलं तर आता 2 बाद 9 धाबा. ना गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर अजिंक्य. ओहो या ठिकाणी विमरचा नो चेंडू आणि चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय रवीच्या बॅट मधून चौकार. 1+4 5 धाबा धावफलकावर लागल्या जातील. आणि यापुढे येणारा चेंडू उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे प्री हिट. सुवर्ण संधी आहे मोठा फटका खेळण्याची. स्ट्राईक वर फलंदाज आहे रवी. मन कोण हेमंत रवी आहे ना. रवीच आहे काय. ओहो या ठिकाणी संधीचं सोनं केलं होतं परंतु आपलातून मात्र बस काय सांगायचंय गड्या. चेंडू हातात आला तोटकावाने लिपटला गडी. गडी बारीक पण काम मजबूत गड्याचा. काय सांगायचंय बेकार गडी. जर का फ्रीट नसताना तर गड्याने रवी काम केला असता तुझा दादा. गडी बारीक आहे पण काम मजबूत आहे. कारण गडी तसा आहे. कबड्डी खेळतोय कदाचित नाही बर. ओ हो समोर उडवलाय चेंडू जाईल 1 षटकार बस. काय सांगायचं सागावाडवाला काय खालाय नि काय नाही गड्या. नक्कीच जीवन साहेब जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मात्र या ठिकाणी गमावलं होतं सागाचीवाडी या संघाने. मात्र जसा रवी फलंदाज करायला गेला तिथून मात्र या ठिकाणी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करताना पाहायला दिसतोय आपल्याला या ठिकाणी. नक्कीच रामदास सर. परंतु मी कौतुक करेन शतरक्षकाचं ज्या शतरक्षकानं मात्र एका हातानं झेल कॅरी केलं होतं. मित्र नाव कळेल अफलातून केली होती या स्टेशन ठाकूरवाडी या संघाच्या शतरक्षकांनी. क्षमा असावे माधव. बघा मित्रांनो नाव ठेला भटान
पण काय सांगायचं आहे, शेवटी बार सकरा आणायच लागत आहे. 5-5 कडपूज आहे. सर या ठिकाणी पाहायला गेलं तर गॅप आहे मोठा, नाही दाबा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय रवीच्या बॅट मधून चौकार. बस रवीनं बागी धुमाकूळ घालाय गेलाय गड्यानं. चांगला घाम कडाय गेलाय. हेमंत काय सांगायला 12 खेळाडूला त्यांचं नाव माहित नाही गड्या. स्टेशन ठाकूरवाडीवाला आहे तो गडीबन जाधव बबन आणि गडीबन सांगत अजिंक्य. हो हो या ठिकाणी पाहायला गेला. काय सांगायचं आता आमचा कॅमेरामॅन कमी पडेल. बस काय कालाय गड्या सुट्टीचा काय आता कालवान कालाय तुम्ही. नक्कीच आपल्यातून फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सागजवाडी संघाच्या फलंदाजाच्या बॅट मधून सुरेख फटकेबाजी. लेग साईडला मात्र उंचावरून या ठिकाणी जातोय हा खणखणीत दणदणीत षटकार. बस अजिंक्य गड्या काही खरं नाही आता, कारण हेमंत गड्या पिसाळलाय आज. त्यानं काय कालाय नाही काय नाही का उतरताना दमलाय, पण दमला साथ खेळला नसते गड्या. धावांचा विचार केला तर 10 पलक जाऊन पोहोचलंय. वास 31. नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाजावरती नक्कीच दडपण येणार का. आणि बाबा 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 घुमायला 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 तो 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 षटकार बेकार. आता काय करणार गड्या आलं. गडी तस आहे. चला घाम घालाय सुरुवात केली गड्या. काय सांगायचं आहे भन्नाट राहत आहे पण का मात्र मजबूत आहे. हे जर पाहायला गेलं तर दुसरं षटक देखील कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय सागाचीवाडी संघाचं. गाव तेवढाच ऊस रन आहे तेवढाच ऊस. धाव फलक जाऊन पोहोचलाय दादा 2 बाद 37 धाबा. आपलातून फलंदाजी हेमंत फलंदाजाची षटकारांचा पाऊस पाडला जातोय. त्याला माहित आहे मॅच तळ्यात आहे. जर पाहायला गेला तर 3 षटकार टोकलेत हेमंत आणि 2 चौकार, म्हणजे त्याचा बरोबर भाकरीचा उचल काम. नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्क वर आकाश. स्ट्राईकचा विचार केला तर मला स्ट्राईक हो रवी ना. आता पाहायला गेलं तर रवी आलाय गोल स्ट्राईक वर. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर विस्फोटक फलंदाज हेमंत नॉन स्ट्राईक वर. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर आकाश. पाहूया आकाशचा पहिला चेंडूवर स्वागत करेल रवी. द्या जुनं नवं द्या. आता सागाची वाडे फलंदाज वाला सगळ्यात जुनं कराय. झला कवडे नवीन दिलं तर जुनं करतील ते, कारण नुसतं हाणामारी सुरुवात केली गड्याय. बघा मित्रांनो खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये, परंतु मात्र सागाचीवाडी संघाचे आपलातून फलंदाजी देखील पाहायला मिळते. आयोजक तुम्ही जाम लुसर गड्या हो. सगळ्यांना झोपायला गणेश मिरकर दादा काय. अरे पंच बॉल मागतायत. कपलाचं दुकान आहे बंद. सगळे नवीन आपण जुना नाही गवत. जर मैदानाच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल करायचे. आकाशाला गोलंदाज मार्क वर स्ट्राईक वर रवी आणि भव्य विस्फोटकाचा फलंदाज नॉन स्ट्राईक वर हेमंत. सध्याच्या गडीचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय दादा 2 बाद 37 धाबा. गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर आकाश. पहिला चेंडू पैकी करण्यासाठी बस रिवाज अटॅक बांडिकाचा शॉट. तू 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 माय माय बस बाबा पडा काही काढा पण कोथळा बाहेर नका कडू. हो 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 बस. काय सांगायचं या. हे खेळायला लागले विट्टी दांडू गड्याव काय करून आला तुम्ही. तू तू माय माय. पाहायला गेलं तर दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. अपघात होण्याचा शक्यता होती, परंतु मात्र अपघात झाला नाहीये. रनआउटची चान्स होती, मात्र चान्स देखील गमावली.
काय सांगायचं आता, तू ये नि मा ये. तळ्यात आहे त्यांना वाटलं मासे धरतो आम्ही. झाला गड्या हेल पाडला इकडे तिकडं. नशीब एकमेकाही डोकी तर नाही फोडले. एच मित्रांनो मनोरंजन आहे. एच गोलंदाज पुन्हा सज्ज. गोलंदाज मार्क वर. हेमंत स्ट्राईक वर. विस्फोटक चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6. बस आज हेमंत सगळ्यांचा काम कडा गेलाय मळून मळून. कारण गडी आहे तसा. चुकून काय हेलपाट तरी मग टोकीन. पाहायला गेला तर धावफलक षटकाराच्या साह्यानं तब्बल तथा 2 बाद 44 धावा. हे म्हणलं देखील टाऊक आहे. स्टेशनवाडी संघ देखील समोर बलाड्या आहे. या ठिकाणी आडवा जाडू फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे तयानात. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट. आणि सिंगलच्या मदतीने आता फलक देखील जाऊन पोहोचलंय. आता 2 बाद 45 धावा. स्ट्राईक वर रवी. रवी देखील पाहायला गेला तर विस्फोटक फलंदाज आहे सागाच्या पाडी संघाकडून. हो टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतलाय. बस तुम्ही बॅटिंग आणा मग तुमची मुसके आण येतो. गोलंदाजानं मात्र सिद्ध केलंय. बस जशाच तसं उतर. बारी बारी सबका बारी. पहिली तुम्हारी आबा मारी. तुम्ही बॅटिंग मारा मग तुमचे बरोबर आणत गाण पडा. एस गोलंदाज आहे आकाश. आकाशने देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हो कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला. एकदा मात्र बनाट वेगाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो परंतु मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर थांबवलं गेलाय. कारण हेमंतला देखील ठाऊक आहे स्ट्राईक जणू माझ्याकडे जास्त वेळ राहील तितकी धाव संख्या मात्र आपण उंचावर ठेवू यामध्ये मात्र शंका नाहीये. सध्याच्या घडीचा विचार केला तर धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय सागाची वाडी संघाची. तथा 2 बाद 46 धावा 46. लॉस ऑफ द 2 विकेट ऑन द टीम सागाची वाडी. नक्कीच पुढील सामने असणारे कोंडाणे विपक्ष वर्णे ठाकूरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी नानापैकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. परंतु आपण एंट्रीज बी मात्र घेऊन यायचंय. बस वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. इरादा स्पष्ट करतोय हेमंत. पाहायला गेला तर हा हिटर हेमंत धुमाकूळ घातलाय. 3रं षटक देखील कंप्लीट झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला धाबलकावर. दादा 2 बाद. थांब जरा आम्हाला मोसानी घाम फुटलाय. हे सर 2 बाद 53 धावा धाबलकावर लागल्या जात आहेत. बस काम केलाय हेमंतनं. कारण हेमंतला देखील ठाऊक आहे पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या फेरीमध्ये जो संघ हाय स्कोर मारेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल. किती झाल्या बाबू 52 धावा झाल्यात. बाबू लक्ष द्या आता आपला तळ्यातून दाई मारत जा लागेल गड्या. चला कोंडाणे संघाचा कर्णधार वर्णे संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती संपर्क साधा. बघा मित्रांनो वारंवार अनाउन्समेंट केली जाते नाणेफेकीसाठी परंतु मित्रांनो जेव्हा नाणेफेकीसाठी आपण संघाचा संघनायक याल त्यावेळेस मात्र आपला खिसा भरून या. बस कारण आधी आहेर द्या नंतर बिंदास लगीन लावा. मग वरातील नाचलं नाही तर चालतील. पहिला मांडवा द्या आणि आहेर लिहून द्या
कारण वर्मा आधी आहेत आमचं दोघ जण, गणेश पिरकर आणि रामदास सांबरे. चला कोंडाणे आणि वने दोन्ही संघाचे संघ नायक. वने ठाकूरवाडी वळ्या चालू सामन्याकडे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे अनामारीचा षटक. काय सांगायचं अनामारीचा षटक. पहिले षटकापासून आहेत कांडण झाले. गेल ते बॉलरचा मात्र धुरकडा गेलाय कडे आहे. गोलंदाज आला, गोलंदाज मार्क बर गौरव. बस गौरवनं मात्र बरोबर गौरव केला. आता कांदा आणि एकेकाच पहिला चेंडू आलाय निर्धाव. टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतलाय. पहिल्या चेंडूवर मात्र अंदाज आला नाहीये रवी या फलंदाजाला. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. त्यानंतर पाहायला गेला तर पहिला चेंडू मात्र गौरवचा आलाय निर्धाव. अजून 5 चेंडू उर्वरित आहेत. पाहूया 5 चेंडू मध्ये मात्र किती धावा मात्र लागल्या जातील. दाबल कावर रिवाज अटॅक वारंवार मात्र रिवाज. काय सांगायचंय रवी दादा, कवडी भांडी घसली तरी उलट्या हाताने काळीसरत आहेत. या ठिकाणी मात्र सरळ बॅटने मात्र धावा येत आहेत. परंतु मित्रांनो आगला वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातोय. काय सांगायचंय रिव्हर्स शॉट सुपला शॉट. गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क बर गौरव. ओहो या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध शाबाश. स्वतःची आत्महत्या. काय सांगायचंय गळ्याला फासलाय पण लागला ना, पण लाचलं मेला. फलंदाज होता बाद धक्का क्रमांक लागेल तिसरं. बॅक टू द कम्प्युटर वे डीजे. सिद्धार्थ मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हरी धाबांचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलंय सागाची वाडी संघाचं. दादा 3 बाद 53 धाबा. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. पकडला जातोय जेल आणि संपुष्टात आलाय हेमंतचा खेळ. बॅक टू दगाउट हेमंत. बघ ना त्याला विचार किती झाले. 9:36 ना. पाहायला गेला तर 9 चेंडू आणि 36 धाब्यावर मात्र नाबादी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 22 प्रदान केलेला फलंदाज आहे सचिन. सागाचे वाडी संघाकडून आलाय. स्ट्राईक वर पाहायला गेलं तर अजून 2 चेंडू उर्वरित आहेत. सचिन नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. आहेर आणलाय ना बस. इथं पहिला आहेर द्या मग तुम्ही. ओहो या ठिकाणी धावचीची संधी आहे. धोक्याची घंटा बरोबर. बॅटला बॉल ना लावला ना आधीच धावता गडी धावाय पक्का द्या शिव काय शेवटचा चेंडू. हा ओहो या ठिकाणी ऑन साइडला खेळून काढले. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातो. धोक्याची घंटा वाजेल का. या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि 2च्या समीकरणानं धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. दादा 4-5 बाद 55 धाबा. येणारे 24 चेंडू आणि 56 धाब्यांची गरज आहे. आणि शेवटच्या षटकाचा विचार केला गौरवच तर तब्बल 5 षटकांचा मात्र षटक हाताळ
हेच 3 धावेचं मात्र षटक हाताळलं गेलं. तत्पूर्वी आपण जाऊया नाणेपैकी साठी. एका साईडनं विचार केला तर कोंडाणे संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर वडने ठाकूरवाडी संघ. दोन्ही संघाचे संघ नायक आहेत. बघा मित्रांनो, अगोदरच म्हटलं होतं पहिली एंट्री लग्नाचं कसं असत, आधी दार बंद धरा, नंतर नाव जाणे, नंतर घरा शिरा. ती गवल ना गवल तो मगचा प्रश्न आहे. पण आमचे डायर लिवणार गडी वाट पाहून पाहून दमलायत. चला तत्पूर्वी देऊया आपण डीजे मास्टर आकाश क्षमा असावी सिद्धार्थ मोरे. थँक्यू सो मच सिद्धार्थ मोरे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पंच आपण देखील ताकीद द्या, सामना फिडअप करा. फक्त ना फक्त 4 षटकाला मात्र 20 मिनिटाचा कालावधी द्यायचंय. क्षमा असावी या ठिकाणी. पाहायला गेलं तर डीजे मास्टरांचं नाव मात्र चुकलं जाते, कारण विचार केला तर अंबरनाथ तालुक्यामध्ये आकाश डीजे हा फेमस आहे आणि प्रत्येक मॅचला मात्र आकाश हा त्या ठिकाणी ऑपरेटर असतोय. काय सांगायचं त्याची सवय, म्हणून आकाशचं नाव मात्र चुकून घेतलं जात आहे. मित्रांनो या ठिकाणी डीजे मास्टर आहे सिद्धार्थ मोरे. चला सलामीची जोडी. दादा आम्ही सांगून सांगून आता दमलो. 55 झाला आणि 56 जा चांगला धुरकडा त्यांचा आहे. आता पार इटाची भट्टी पार कणी परत आणा. चला चला स्टेशन ठाकूरवाडी मैदानाच्या आतमध्ये चला. नको का लुटे कृष्णा खिशाटे आता तू. मित्रांनो आपण फिडअप मॅच करा. पंच 8 वाजवायचा का तुम्हाला? तुम्ही आणली रिक्षा, तुम्ही काय सकाळचे 10 जाल तर पंच काय सांगायचंय. एक जण चालवाय रेला मग झोपून गेला तर काय नाही त्यांचा फरक. आम्ही झोपलो तर आमच्या गाड्या आमच्या मेंढ्या बसतील. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका साईडनं विचार केला, स्ट्राईकचा विचार केला तर दादा कोण आहे स्ट्राईकवर? स्ट्राईकवर सचिन. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर राकेश. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर मनोहर. चला वडण्याने कोंडाने संघ काय सांगायचं आता. चला चला पंच सुरेश निरगुडे सर आपण सामना फिडअप करा, नाहीतर आपल्या नेट 6 वाजतील. घरी जाऊन मग आपली उपटे घालायच्या. चला येणारे चेंडू 24 तब्बल धाबा जमा करायचे आहेत. 56 धाबा. समीकरण मोठा आहे. 24 चेंडू आणि 56 धाबा. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय सचिन. फटका फसला गेलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू आलाय निर्धाव. येणारे 23 चेंडू आणि 56 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाला
पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर दुसऱ्या चेंडू पैकी करण्यासाठी फुल डिलिव्हरी, क्रॉस द लाईन, आडवा जाडू फिरवलाय, गॅप आहे मोठा, नाही दाबाना तोटा, रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय सचिनच्या बॅट मधून. स्टेशन ठाकूरवाडी संघासाठी चौकार डीजे. थँक्यू सो मच. हा चेंडू जर पाहायला गेलं तर अप्रतिम माझं एसटी रक्षक देखील पाहायला मिळतोय. सुंदर असा प्रयत्न देखील केला जातोय. एस या ठिकाणी मात्र बॅटची इनसाइड आहे. चेंडू मात्र बॅटला ब्रेस झालाय. फलंदाज होतोय बाद. दगा क्रमांक लागतोय पहिलं वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाला. बॅक टू दगा आउट सचिन डीजे. स्टार सुंदर अशी धून आहे. सांगाय परिस्थिती ती आहे सध्याच्या घडीची. ड्रायव्हर लोकांमध्ये जीव. मित्रांनो शिकाल तर ड्रायव्हर शिका. गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क बर. ओहो भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. महादेव आहे स्ट्राईक वर. गोलंदाज मनोहर. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट, चौथा चेंडू देखील निर्धाव आलाय आणि या पाचव्या चेंडूवर मात्र सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धाव फलक देखील जाऊन पोहोचलंय. दादा एक बाद 5 धावा. चला वर्णे संघाचा कर्णधार राजू उघडा आपण यायचं या ठिकाणी व्यासपीठावरती. हॅलो. जर पाहायला गेलं तर पहिले षटक झाले कंप्लीट आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला दाबुलकावर दादा 1 बाद 5 धावा. नक्कीच जीवन सर जर विचार केला तर भला मोठा डोंगर या ठिकाणी धावांचा उभा केलाय सागजवाडी या संघाने. तर नक्कीच त्याचा जर पाठलाग करावा लागेल तर प्रति षटकाच्या मागे 12चा स्कोअर 13.5चा सरासरीने मात्र चालावं लागेल स्टेशन ठाकूरवाडी या संघाला. तरच सामना चांगला पाहायला मिळेल. चला हेमंत आलाय दुसरं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं संघ कोट्यातील दुसरं षटक. बस दादा या ठिकाणी खेळाडू वृत्ती देखील पाहायला मिळते. स्वतः फलंदाज मात्र मैदान सोडतोय. बॅटची इनसाइड एज लागली होती. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागेल दुसरं वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाला
बॅक टू द गाउट महादेव. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला गेलाय. तर नाणेफेकीचा कौल लागला वडणे ठाकूरवाडी संघाकडं आणि डिसाईड प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं कोंढाणे संघाला. हा सामना संपल्यानंतर लगेच वडणे ठाकूरवाडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. या ठिकाणी पाहायला गेलं तर भन्नाट चेंडू मात्र एष्टिकांच्या बाहेर जाताना पाहतो आपण. पंचाने देखील कवायत करण्याचा आमच्याकडे इशारा केलाय आणि पाहायला गेला तर हा चेंडू देखील वाईट आलाय. कलोते मोकाशी लक्ष्मण या संघाचा कर्णधार आपण उपस्थिती दाखवा. तसेच बडवळ संघाचा कर्णधार उपस्थिती दाखवा. तसेच वरोसे संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थिती दाखवा. रामाचवाडी संघाचा कर्णधार आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. चला आताच रामदास सरांनी मात्र या ठिकाणी संघांचं मात्र विश्लेषण केलं. ज्या ज्या संघ मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत खेळण्यासाठी त्या संघाने मात्र आपण आलात अशी रिपोर्टिंग करा. बघा मित्रांनो, आपण जर लवकर या ठिकाणी उपस्थिती दाखवली तर आपल्याला देखील लवकर खेळायला मिळेल आणि 4 षटकांचा सामना देखील खेळण्यास मिळेल. या ठिकाणी पुन्हा बॅटची इनसाइड एज. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3. बॅक टू द आउट. गौरव राकेश बस पहिला आऊट झालेल्याच नाव सांगा आणि मग आतमध्ये गेलेल्याच नाव सांगा. आता माझं हार्ट अटॅक याची बारी येईल मग. या ठिकाणी राकेश बाद होतोय. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर असणार रोहित रवी. तर नक्कीच सागजवाडी संघाचा गोलंदाज रवी आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाजी करताना सुरेख फटका लॉंग ऑनला या ठिकाणी जातोय. तब्बल 1 धाव मात्र या ठिकाणी मिळवली जाते स्टेशन ठाकूरवाडी संघाच्या फलंदाजांकडून.
नक्कीच एक चांगल्या प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी आला होता आणि मात्र दुसरा चेंडू या ठिकाणी स्वर चेंडू वाईट चेंडू टाकतोय रवी. तर आतापर्यंत विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात 16 स्टेशन ठाकूरवाडी या संघाच्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर असणार रवी. 4 बॉल 9 अशी धावसंख्या मात्र रवीने खर्च केल्यात. तर हा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा होता. एकच धाव या ठिकाणी या चेंडूवर घेतली गेले. धावफलक घालतंय. धावफलकावरती धावा लागल्यात 17. उर्वरित काही चेंडू शिल्लक असणार. पाहूया काय फलंदाजाची रणनीती असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार. मात्र कुठल्याही प्रकारची मोठी फटकेबाजी करू देत नाही या ठिकाणी गोलंदाज रवी. आणि मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. आणि नक्कीच तिसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागले 17. 3 विकेट. या ठिकाणी मात्र सागजवाडी हा संघ विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करताना दिसतोय. कारण की शेवटच्या षटकामध्ये अजूनही 6 चेंडू आणि 39 धावांची गरज असणाऱ्या स्टेशन ठाकूरवाडी या संघाला. तर मात्र हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचा जर तर नसतो. 6 फटके षटकार मात्र मारावे लागतील आणि एक फटका मात्र त्याच्यात नो बॉलचा असणं गरजेचं आहे. तरच सामना मात्र या ठिकाणी. आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय वाईट. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू उंच असा चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मजबूत. आणि या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची चुकी न करता या ठिकाणी आपली विकेट गमावतोय. अतुलची विकेट या ठिकाणी जाते. बॅक टू डग आउट होतोय अतुल. चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कॅच मात्र घेतली गेली आहे सागजवाडी या संघाच्या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच एंटर होतोय तो म्हणजे स्टेशन ठाकूरवाडी या संघाचा अजिंक्य. नक्कीच अजिंक्य या फलंदाजाला मात्र मोठे फटके मारावे लागतील. आपण विचार केला तर सागजवाडी हा संघ विजयाच्या वाटचालीस दिसताना दिसतोय. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका मारण्यात आला होता परंतु कार्पेट लेवलचा चेंडू एक धाव पूर्ण करतोय अजिंक्य. नक्कीच नेक्स्ट मॅच असणार आहे वर्णे ठाकूरवाडी विपक्ष कोंडाने. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कोंडाने संघाला. वर्णे संघाने विनंती असेल सामना संपल्यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची रन नाहीये. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असणार. नाही शेवटचा एक चेंडू शिल्लक होता सॉरी. आणि या ठिकाणी मात्र षटक संपुष्टात आलाय आणि या ठिकाणी मात्र सागजवाडी हा संघ विजय झालाय.
तरी पुढील सामना मात्र असणार आहे वर्णी ठाकूरवाडी विपक्ष कोंडाणे. या दोन्ही संघांना विनंती असेल आपण या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. तसेच वर्णी ठाकूरवाडी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर नक्कीच जो चालू सामना झाला यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणार आहे सागजवाडी संघाचा खेळाडू हेमंत, ज्यांनी 9 बॉलमध्ये 36 रन आपल्या संघासाठी कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना मात्र 2 रन आणि 2 विकेटची कामगिरी केली आहे. तर मी विनंती करेन आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. हेमंत जुगरे सागजवाडी या संघाचा खेळाडू. तर मी विनंती करील वामनवाला आपण या ठिकाणी हेमंत जुगरे यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे.